मित्रहो, प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचं जे देवस्थान आहे हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान आहे. प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक भक्तांची मनोकामना पूर्ण करतो. महान नायक अमिताभ बच्चन असू द्या किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असू द्या, या सगळ्यांचं जे जे काही मनातलं सांगणं आहे ते हा बाप्पा ऐकत असतो. सिद्धिविनायकाचं वैशिष्ट्य मी आपल्याला पुढे सांगणारच आहे, पण याच सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात काही चोर दबा धरून बसलेले आणि या चोरांनी 18 कोटी रुपयांची चोरी केल्याचं उघड झालेलं आहे, ते स्पष्ट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचा आरोप, अशा पद्धतीची माहिती ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली आहे. आपल्या एका जाहीर सभेतून बोलताना किंवा एका जाहीर कार्यक्रमातून बोलताना राज ठाकरे यांनी या विश्वस्तांनी सही केलेलं पत्र दिलेलं आहे. आणि त्यानंतर या संपूर्ण न्यासामध्ये जो काही गोंधळ उडालेला आहे, चोर कोण आणि शिपाई कोण हेच समजेनासं झालेलं आहे. काय आहे हा सगळा गोंधळ, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्यक्त होणं हे आपलं काम आहे आणि कदाचित प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक याच कामासाठी आपल्याला शक्ती देव अशी आपण त्याची प्रार्थना करूया. हा जो श्री सिद्धिविनायक आहे याचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो. या सिद्धिविनायकाची सोंड उजव्या बाजूला आहे. या सिद्धिविनायकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, या बाप्पाचं पथ्य किंवा या बाप्पाचं सोहळं, या बाप्पाचं एकूणच पावित्र्य हे कमालीचं कडक असतं. आणि त्यामुळे या सिद्धिविनायकाच्या पूजेसंदर्भात, सिद्धिविनायकाच्या एकूणच रीतिरिवाजांसंदर्भात, व्रतवैकल्यांसंदर्भात काही स्वतःची एक संहिता आहे आणि ती पाळावी लागते. जर बाप्पाची संहिता भक्तांना पाळावी लागते तर मग इथले विश्वस्त ती का पाळत नाहीत? आता याचं झालं असं, 1 ऑगस्टला मनविसेचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बोलताना बुद्धीची देवता असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या बाबतीत, कारण कार्यक्रम विद्यार्थ्यांचा होता, त्यामुळे राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातच या विद्येच्या देवतेची काय पद्धतीत अवहेलना सुरू आहे हे सांगितलं. म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत. हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. आता या सिद्धिविनायकाच्या मंदिरात विद्यार्थी जातात, तरुण जातात, ज्येष्ठ जातात, कलाकार जातात, उद्योगपती जातात, राजकारणी जातात, सगळे जातात आणि यथाशक्ती आपली जी एवढी ऐपत असेल त्याप्रमाणे ते दान या दानपेटीमध्ये टाकत असतात. आता हे दान या दानपेटीत टाकत असताना या दानपेटीची दर आठवड्याला मोजणी केली जाते की किती आहे याचं दान, आणि मग दर आठवड्याला याच्यातून साधारण 50 लाख रुपये लंपास केले जातात. अशा पद्धतीची माहिती काही विश्वस्तांनी सही करून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली. या पत्रावर सगळ्या विश्वस्तांच्या सह्या आहेत, बहुतेक विश्वस्तांच्या सह्या आहेत. आता हे सगळं राज ठाकरेंनी केल्यानंतर या विश्वस्त मंडळापैकीचे एक भाजपचे सद्ग्रस्त आहेत, ते नेते आहेत आणि मुंबईतले भाजपचे सगळ्यात कार्यक्षम असलेले जे नेते किंवा मंत्री आहेत, आशिष शेलार, त्यांचे ते अत्यंत निकटवर्ती आहेत. त्याने लगोलग एक व्हिडिओ केला. आता आशिष शेलार व्हिडिओ करतात म्हणून त्यांचे चेले चपाटे पण व्हिडिओ करायला लागले. त्यांच्या यथाशक्ती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना या व्हिडिओतून काय म्हणायचंय हेच कळलेलं नाही. आता ते झाल्यानंतर हे विश्वस्त राज ठाकरेंनी आरोप केला आणि सगळीकडे खळबळ माजली, भक्तांमध्ये चर्चा सुरू झाली. हा आरोप केल्याबरोबर मी थेट सिद्धिविनायकाच्या मंदिराजवळ पोहोचलो. मी तिथल्या काही लोकांशी बोललो, पण मला ती मंडळी किंवा ते सगळं कॅमेरावर दाखवायचं नाहीये, कारण सिद्धिविनायकाचं पावित्र्य, सिद्धिविनायकाचं महात्म्य हे आम्हा सगळ्यांना जसं पटलेलं आहे
त्यानुसार आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. पण आता झालंय असं की ह्या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंनी बोलल्यानंतर सदा सरवणकर जे या न्यासाचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. इतक्या लवकर ती पत्रकार परिषद घेण्याची गरज सदा सरवणकरांना का लागली मला काय माहित नाही, कारण आरोप होतात. थोडा वेळ थांबून जर ते नीट बोलले असते तर बरं झालं असतं. आता हा व्हिडिओ ज्या वेळेला मी करतोय आपल्यासाठी, तो व्हिडिओचं प्रोडक्शन सुरू असताना संध्याकाळी, त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे आज सोमवारी संध्याकाळी 5 वाजता एक पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आता या पत्रकार परिषदेला जाऊन तिथे काही प्रश्न विचारणं हे माध्यमांचं काम आहे. पण या मंदिराच्या बाबतीत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. या मंदिराचा जो न्यास आहे त्यावरती या धर्म, संस्कृती, देवस्थानं किंवा व्रतवैकल्य, पौरोहित्य याच्यामध्ये काम करणारे लोक, अर्थतज्ञ हे असावेत असा एक सर्वसाधारण निकष असणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, या मोठ्या नेत्यांनी याचं भान राखणं गरजेचं आहे. पण या दोन्ही नेत्यांनी काय केलंय, आपल्याकडे जे लोक सतत सर्वाधिक जास्त वेळ आपल्याला छळत असतात, लोंबकळत असतात, आपला पिच्छा पुरवत असतात, अशा लोकांना या न्यासावर नियुक्त केलेलं आहे. हा जो न्यास आहे, आता यातले काही लोक माझ्यावर प्रचंड नाराज होतील, पण गणपती बाप्पाच्या पुढे यातल्या कोणाच्या नाराजीचे आपण तमा बाळगण्याचं कारण नाहीये. इतकं य दर्जाचं, कारण हा न्यास जो आहे हा मी 1990 पासून त्याच्यावरती बातम्या करतोय, तिथे जातोय, तो फॉलो करतोय, समजून घेतोय. 1990 पासून आजपर्यंतचा इतका य दर्जाचा न्यास मी पाहिलेला नाही. कुणाचं काम आहे तर सिक्युरिटी सर्व्हिस चालवणं, कुणाचं काम आहे तर दिल्लीमध्ये लायझनिंग करणं, कुणाचं काम आहे आणखी काही, कुणाचं काम आहे की स्क्रॅप उचलणं, कुणाचं काम आहे MMRDA मध्ये रस्ते खोदणं, कॉन्ट्रॅक्ट घेणं. ही माणसं सिद्धिविनायक न्यासाचं काम करणार, ज्याच्यासाठी 500 कोटी रुपयाचा घसघशीत निधी सरकारनं देऊ केलेला आहे, त्याची विकास कामं सुरू आहेत. इथे काय चाललंय हेच कळेनासं झालेलं आहे. इथे लाडूचा घोटाळा सुरू आहे. इथे वेगवेगळ्या मान्यवरांना आत सोडण्याबद्दल तर जे काही चालू आहे ते आपण बघितल्यानंतर शिरशिरी येते. इथे एक रजिस्टर ठेवलेलं आहे, त्या रजिस्टरमध्ये कोणत्या विश्वस्ताने कोणत्या VIPंना सोडलं अशा पद्धतीची व्यवस्था का करता येत नाही. कोणी कोणाला सोडावं याच्याबद्दल आक्षेप आपल्याला नाहीच आहे, पण मुळात आक्षेप एवढ्यासाठी आहे की या सगळ्याची मोजदाद होते का, या सगळ्यावर कोणीतरी लक्ष ठेवलंय का. बरं, आता हे सगळं राज ठाकरेंनी बोलल्यानंतर हे विश्वस्त काय म्हणतायत. बरं, यातलं सगळ्यात अजून एक विनोदाचा भाग तो सगळ्यात सांगतो. सदा सरवणकर असं म्हणाले की हे जे लिहिलेलं पत्र आहे जे राज ठाकरेंनी दाखवलं ते गैरसमजातून अर्धवट माहितीवर लिहिलेलं आहे. तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, कारण सदा सरवणकरांचे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांना लिहिलेलं पत्र अर्धवट माहितीने जातं आणि न्यासाच्या अध्यक्षांना कळत नाही. काय चाललंय काय. सिद्धिविनायक हा अनेकांनी आपल्या उद्योगाचा, आपल्या उपजीविकेचा, आपले खिसे भरण्याचा एक उद्योग बनवलेला आहे. आत्ता ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो वाहन घोटाळा येऊ घातला होता आणि नगरसेवकांची जी मस्तवालपणा जो सुरू होता त्याच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि ते सगळं आता बासनात गुंडाळून ठेवावं लागणार आहे आयुक्तांना आणि तिथल्या नेत्यांना. अशी वेळ फडणवीस आणि शिंदे गणपती बाप्पासाठी तरी आणतील का या सगळ्या लोकांवर. कारण इथल्या कोणत्याच गोष्टीवर कोणाचंच नियंत्रण नाहीये असं दिसतं. बरं, इथे चोरी झाली, चला समजा ठीक आहे. आता विश्वस्तांनी काय सांगितलं की चोरी झाली, आम्ही तक्रार केली आणि त्या कर्मचाऱ्यांना पकडून दिलं. त्या कर्मचाऱ्यांना पकडून दिलं, पुन्हा त्यांना सेवेत घेतलं ना. याचं कारण काय, तर इथले बहुतांश कर्मचारी हे राजकीय नेत्यांची मांजरं आहेत. या राजकीय नेत्यांच्या ताटाखाली वावरणारे ते चतुष्पाद आहेत. आणि मग या अशा लोकांनी भरलेलं जो न्यास आहे किंवा मंदिर आहे तिथे भक्तांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. ज्या वेळेला राम मंदिरामध्ये दानचोरी झाली तिथून 2 विश्वस्तांना बाहेर काढण्यात आलं, कारण ते जबाबदार होते, त्यांच्यावरती ती नैतिक जबाबदारी होती, त्यांच्यावरती प्रशासकीय जबाबदारी होती. हा न्याय सिद्धिविनायक मंदिरात लागणार आहे का, आणि तो का लागू नये. जर भक्त एका भावनेनं गणेशाच्या कृपेला
आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर फुल ना फुलाची पाकळी तिथे अर्पण करत असतील तर हा नियम का लागू नये. आता यातला अजून सगळ्यात विनोदाचा भाग सांगतो. राज ठाकरेंनी ज्या दिवशी हा आरोप केला त्यावेळेला हे ट्रस्टी काही तिथे बसले होते आणि इथे एक भाजपचे एक दाक्षिणात्य ट्रस्टी आहेत. त्यांचे तर म्हणजे ते तर इतके थोर आहेत की त्यांचंच एक वेगळं मंदिर बांधायला हवं का धारावीमध्ये किंवा सायन माटुंग्यामध्ये असं मला वाटायला लागले. ते म्हणाले राज ठाकरेंना आपण कायदेशीर नोटीस देऊया आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण काहीतरी वकिलांशी बोलूया. अरे काय बोलायचं या लोकांना मला काय कळेन असं झालेलं आहे. अहो ज्या माणसाने इथे काहीतरी घोटाळा होतोय हे बोलून दाखवलं त्यानंतर त्याचे विश्वस्त स्वतःचे व्हिडिओ करून टाकायला लागले, त्या लगोलग अध्यक्षांना बोलावं लागलं माध्यमांशी. त्या सगळ्या गोष्टींवरती राज ठाकरे बोलले म्हणून त्यांना कायदेशीर नोटीस द्यायची आणि ज्या कर्मचाऱ्यांनी इथे 18 कोटी रुपये चोरले त्यांना तक्रार करून माफ करून त्यांना पुन्हा ठेवून घेतलं. का ठेवून घेतलं त्यांना? त्यांच्यावर का कारवाई झाली नाही? या सगळ्याची जबाबदारी खजिनदारांची नाही आहे का? या सगळ्यांची जबाबदारी सचिवांची नाही आहे का? या सगळ्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नाही आहे का? आणि अध्यक्षांची नाही आहे का? जर इथे बांधकामाच्या कामासाठी निधीसाठी जर अध्यक्ष दंड बैठका काढून सरकारी नेते मंत्रालय इथपर्यंत पाठपुरावा करतायत, आता 500 कोटी रुपये आल्यानंतर या सगळ्याचं काय होणार आहे हे ते गणपती बाप्पाच जाणे. मित्रांनो मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात सुद्धा चोर घुसलेले आहेत. आता जाता जाता एकच गोष्ट सांगतो. या गाभाऱ्यामध्ये एक पुरोहित होते. ते इथे चोरी करायचे, नारळांची चोरी करायचे, नैवेद्याची चोरी करायचे आणि हे अनेकांना माहिती होतं. ते ज्येष्ठ होते, कोणी त्यांना फारसं दुखावत नव्हतं किंवा कोणी फार त्याच्यावर काही बोलत नव्हतं. हे वर्षानुवर्ष चालू होतं आणि एके दिवशी त्यांचा तरणा ताठा मुलगा अपघातामध्ये त्यांनी गमावला आणि त्यानंतर त्यांच्या संपूर्ण गोष्टीचं होत्याचं नवतं झालं. सिद्धिविनायक मंदिरातल्या अनेकांना ही गोष्ट माहिती आहे. मुंबईमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणाऱ्यांना अनेकांना ही गोष्ट माहिती आहे. मला फक्त या विश्वस्तांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही न्यासाचे विश्वस्त आहात, मालक नाही आहात. दिल्लीतून वेगवेगळे दलाल येतात, त्यांना इथे दर्शन करण्यासाठी एक मोठी स्पर्धा लागलेली आहे. इथे काही गोष्टींवर डल्ले मारण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. कुणाला कामाची कंत्राटं हवी आहेत. जे करायचंय ते करा, पण सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्याला तरी चोरांपासून मुक्त करा. आणि राज ठाकरे यांच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र आहे, कारण त्यांनी त्यांच्या भक्तांच्या लाडक्या सिद्धिविनायकाचं बाप्पाचं जे काही पावित्र्य नष्ट करायला घेतलेलं आहे काही मंडळींनी, हे राज ठाकरेंनी सगळ्यात आधी डंके के चोट पर बोलून दाखवलेलं आहे. आणि जर राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करणारे महाबग न्यासात बसले असतील तर अशा महाभागांना पहिल्यांदा तुरुंगात टाकायला हवं आणि त्यांची चौकशी करायला हवी. कारण राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मिरच्या तुम्हाला का झोंबल्या? तुमचं तर काही त्याच्यामध्ये अडकलेलं नाही आहे ना? जर नसेल तर गाभाऱ्यातले चोर पहिले बाहेर काढा आणि सिद्धिविनायकाचं प्रभादेवीचं मंदिर हे पावित्र्यानं ओतप्रोत भरून दाखवा. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या विश्वस्तांची सुद्धा एकदा चाळणी लावून साफसफाई करावी लागेल. आता माझ्या माहितीनुसार इथे घोळ घालणारे जे लोक आहेत ते काही लोक शिंदेंच्या जवळचे आहेत आणि काही लोक फडणवीस आणि दिल्लीतल्या भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत. पण म्हणून श्री सिद्धिविनायकाचं पावित्र्य फडणवीस आणि शिंदे नष्ट करू देणार आहेत का? संपवू देणार आहेत का? राम मंदिरातल्या दान चोरीच्या बाबतीत आणि रामद्रोह करणाऱ्यांना जर तुरुंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागतं तर सिद्धिविनायकाचा गणेशद्रोह करणाऱ्यांचं काय करायचं हे गणेशावर असीम श्रद्धा असणाऱ्या फडणवीस आणि शिंदेंनी एकदा महाराष्ट्राला सांगून टाकावं. आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये काय होतंय याचे सुद्धा सगळे डिटेल्स मी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मित्रहो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही थेट अचूक बोल्ड बिनधास्त व्हिडिओ सातत्यानं बघण्यासाठी आपण आमच्याशी जुळलेले राहा इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.